इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे नाशिक मुंबई महामार्गालगत TKES रेमंड स्टील कंपनी समोर वसलेला हरिओम साई ढाबा हा शुद्ध शाकाहारी ढाबा गेल्या 18 वर्षांपासून प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या पसंतीस उतरलेला आहे। स्वादिष्ट, दर्जेदार आणि स्वच्छ शाकाहारी जेवणामुळे या ढाब्याने ग्राहकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले। ढाब्याचे संचालक लतीफ अकबर पठाण यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या असून त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या। लतीफ पठाण म्हणाले की मला माझ्या वडिलांची साथ नेहमी लाभली आहे। मी माझ्या वडिलांना हॉटेल व्यवसायात हातभार लावतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच शिकत आलो आहोत। प्रत्येक तरुणाने आपल्या वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून काम करावे हा माझा मनापासून संदेश आहे। ग्राहकांकडूनही हरिओम मुंबई ढाब्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून अनेक जण सांगतात की ते इगतपुरी परिसरात आले की या ढाब्याला न थांबता पुढे जाऊ शकत नाही। येथील स्वच्छता, आदरातिथ्य, स्वादिष्ट जेवण आणि घरगुती वातावरण यामुळे प्रत्येकाला येथे पुन्हा यावेसे वाटते। 18 वर्षाच्या यशस्वी प्रवासात हरिओम साई ढाब्याने केवळ स्वाद नव्हे तर संस्कार आणि कुटुंबीय नात्यांचा आदर यांचा संगम जपलाय। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना हरिओम साई ढाब्याचे संचालक लतीफ अकबर पठाण यांनी दिली आहे। नमस्कार, माझं नाव लतीफ अकबर पठाण। माझ्यातर्फे व माझ्या सर्व हॉटेलच्या स्टाफ तर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ढाबा कधीपासून सुरू झाला आणि सुरू करण्याची नेमकी प्रेरणा काय होती, काय सांगा? हरिओम साई ढाबा सुरू करण्याचं मागचं कारण हेच आहे। माझे वडील अकबर रशीद पठाण हे एक 20-25 वर्षा अगोदर ते हॉटेलमध्ये जॉब करत होते आणि त्यांनी खूप त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल केलं आणि त्यांनी प्रत्येक बारीक बारीक गोष्टींची काळजी केली का आपण मग स्ट्रगल करून हळूहळू प्रगती झाली आणि वडिलांनी एक डिसिजन घेतला का आपण आपलं स्वतःचं हॉटेल चालू करूया। हे त्याच्या मागचं कारण होतं। आपल्या हरिओम ढाब्यातील कोणते पदार्थ ग्राहकांना सर्वाधिक आवडतात? आपल्या हॉटेलमधले पदार्थ तसे म्हणजे पनीर राजवाडी आहे, पनीर चिल्ली आहे, गोबी चिल्ली, मंचुरियन, भरपूर पदार्थ आहे। राईसमध्ये, स्टार्टरमध्ये, परोटामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी आपल्याकडे खाण्यासाठी। स्वच्छता आणि चव या दोन्ही बाबतीत तुम्ही कोणती काळजी घेता? आपल्याला त्या दोन्ही गोष्ट कस्टमरांना एकदम 100% शुद्धीचे द्यावं लागते, त्यामुळे आपण दोन्ही गोष्टींकडे पूर्णपणे लक्ष देतो। स्वच्छता पण आणि जो फूड पण दोन्हीकडे। ग्राहकांचा प्रतिसाद आतापर्यंत आपल्याला कसा मिळाला आहे? बघा, आपण स्टार्ट केलं होतं, स्टार्ट पासून आपल्याला कस्टमरांचा आणि ग्राहकांचा साथ असा भेटलाय का आज आपल्याला 18 वर्ष पूर्ण झालेले आहे। खूप चांगला प्रतिसाद 100% कस्टमर आपल्याला देत आहे। पुढील काळात शाखा वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प काही योजना आहे का? आहे, आपलं त्याच्यावर काम चालू आहे। हळूहळू होईल, एवढा 2-3 वर्षात आपण करणारच आहे। 100% नाशिकमध्ये आपण करणार आहे, दुसरी शाखा करणार आहे। आजच्या तरुण उद्योजकांना आपण काय सांगणार? बघा, तरुण उद्योजकांना हेच आहे का आज माझं वय 24 वय आहे। माझ्या वडिलांचा साथ आहे माझ्या पाठीमागे, मी त्यांना सपोर्ट करतोय आणि वडिलांचा साथ असू द्या, कारण की स्टार्टअप पुढे जाण्यासाठी आपल्याला वडिलांचा साथ खूप असावा आणि तुम्ही पण तुमच्या वडिलांचा साथ ठेवा आणि जो पण तुमचा उद्योग असेल त्याला तुम्ही पुढे वाढवा। मी रघुनाथ आडोळे, इगतपुरी नांदगाव सुद्धामधून। आम्ही नाशिकला डेली म्हणजे आमचं जाणं येणं असतं, पण मेन जेवण कुठे करायचं स्पेशली असं म्हणजे डोक्यात असलं ना इथे चव वगैरे सगळे एकदम जबरदस्त, त्याच्यामुळे कधी पण इथेच थांबणार आम्ही। म्हणजे बरेचदा म्हणजे असे नाशिकला महिन्यातून 2-3 राऊंड झाले जेवण करायचं तर इथं जेवण करतो आम्ही। मस्त चव वगैरे खूप छान आहे। मी तुषार आंडोरे, इगतपुरी गोटी। मित्रांनो, हरिओम ढाबा म्हटलं ना, खूप सुंदर जेवण आणि उत्तम, एकदम चविष्ट। तुम्ही एकदा व्हिजिट द्या आणि तुम्ही पुन्हा येईल, कारण आता बघा आम्ही इतकी मोठी फॅमिली जेवण करण्यासाठी इगतपुरीवरतून इथं जेवण करायला आलो। खूप सुंदर जेवण आहे। धन्यवाद। नमस्कार, मी दीपक चिमतेलम, इगतपुरी येथून। इथे आम्ही हरिओम साई ढाबा इथे कधी पण क्रिकेट खेळायला गेलो की इथेच आम्ही जेवण करण्यासाठी येतो। इथे प्युअर व्हेज जेवण 1 नंबर असतं। तुम्ही पण कधी पण इथे या, जेवण एकदम उत्तम, चविष्ट आणि एकदम रितसर चांगल्यापैकी भेटतं। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।